नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये खरंच खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आहे. कारण शत्रूची इतकी वाट लावणार आहे तुळजा, जणू काही त्याला घरगडी बनवणार आहे. आणि त्याचबरोबर डॅडींना पण पदोपदी आता तिचे टोमणे खावे लागणार आहेत. कारण तुळजाला पक्क माहिती आहे की या लोकांना ताळ्यावर कसं आणायचं. आणि तुळजाला ते मात्र खूपच भारी जमत असतं. आणि तुळजा मात्र बरोबर त्यांची वाट लावत असते. तुळजा अगदी ठरवून वागल्यासारखी वागत असते आणि त्यांना दाखवून देत असते की तुमची लायकी काय आहे. तर आता इकडे तुळजा सर्वजण निघालेले असतात तेव्हा धनू म्हणत असते की 2च मिनिटं मी आले. धनू आत जाते आणि आतून लोणच्याची भरणी घेऊन येते आणि म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, आपण कुठेही गेलो तरीही आपल्यासोबत आपल्या घरचं हे लोणचं असलं पाहिजे. कारण तिथल्या पदार्थांची चव आपल्या घरच्या चवीसारखी नसणार आहे असं ती म्हणत असते. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्या घरच्या जेवणाची चव तिथे येणार नाही, त्यांनी कितीही छान जेवण दिलं तरीही. त्यामुळं मला असं वाटत आहे की हे सगळं आता मी केलं पाहिजे. म्हणून ती लोणच्याची भरणी घेऊन येते. घरातील सगळेजण निघत असतात आणि त्याचबरोबर डॅडीकडे जायचं आहे. आणि मग डॅडींनी काही माणसांना सूर्याच्या घराच्या बाहेर पाठवलेलं असतं सूर्याला अपमानित करण्यासाठी. आणि मग ती लोक तिथे आलेली असतात आणि म्हणत असतात, सूर्या चोरी झाली वैर, लय सामान गेले का चोरीला, अशी चौकशी करायला आलेले असतात. आणि ते बोलत असतात तेव्हा सूर्या म्हणत असतो की हां झाली आहे. मग आता तू डॅडींच्या घरी जाणार आहे दिसतं. आता कसं आहे बघ, तिथं नोकर चाकर आहेत, मग सगळं तुझ्याच मनाप्रमाणे असणार आहे, सगळं छान होणार आहे तुझं तिथं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे रे तुला. मग असं ती लोक बोलत असतात. सूर्या म्हणत असतो काही झालं तरीही आपलं घर ते आपलं घर असतं ना. इकडे तेजू मात्र जेवण बनवत असते आणि आलेला असतो शत्रू. शत्रू तिथं म्हणत असतो की काय मग काय बेत आहे आज. तेजू सांगते गाजराचा हलवा आहे, त्याचबरोबर इथे गाजराचा हलवा करायचा आहे, त्यानंतर बासुंदी आहे, पुरी आहे आणि भाजी आहे. डॅडींनी सांगितलं ना सगळी तयारी व्यवस्थित करायला, म्हणून केलेली आहे असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सगळेजण आता यायला निघालेले असतात. आणि त्याचवेळी आता सूर्या त्याचबरोबर सगळे आलेले असतात आणि शत्रू मात्र त्रास देत असतो बिचाऱ्या तेजूला. तिला म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमच्या घरचा किराणा संपवायचा नाही आहे. आज तुझ्या घरचे येणार आहेत तर एवढी खुश झालेली आहे, एवढं सगळं जेवण बनवत आहे असं तो बोलत असतो. तेव्हा तेजू मात्र शांतच असते. तो म्हणत असतो उद्यापासून साधं जेवण करायचं आहे, अगदी पिठलं भाकरी करायची आहे, कळतंय ना. तेव्हा तेजू म्हणते की हो, डॅडींनी सांगितलं होतं म्हणून बनवलेलं आहे. आता सूर्या त्याचबरोबर तुळजा सगळेजण आलेले असतात आणि त्याचवेळी सगळ्यांचं कौतुक करायचं आहे, त्यांचा सोहळा करायचा आहे, म्हणून औक्षण करण्यासाठी डॅडींनी सांगितलेलं असतं. आणि आता डॅडींनी सांगितलं आहे म्हणून शालन मालन सगळी तयारी करून फुल तयारीनिशी तिथं असतात. आणि सगळी तयारी झालेली असते आणि तुळजा त्याचबरोबर सूर्याचं औक्षण केलं जातं. सूर्या हा घरचा जावई आहे, त्याला त्याचा मान मिळाला पाहिजे, हे सगळं सुरू असतं. वाजत गाजत लाडू वाटलेले आहेत असं डॅडी सांगत असतात. आणि जावई बापू तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचं स्वागत आहे, परंतु असं सासरी सगळ्या घरच्यांना घेऊन राहायला येणारा तुम्ही पहिलाच जावई आहे असं डॅडी सांगत असतात. त्यानंतर आता घरात आलेले असतात, सामान ठेवलेलं असतं आणि डॅडी म्हणत असतात की चला आता जेवणाला घेऊया, जेवणाची तयारी झालेलीच आहे. सूर्या तुळजा सर्वजण तिथं असतात. तुळजा म्हणत असते की आधी सामान ठेवून येतो आणि मग जेवायला घेतो असं ती म्हणत असते. सूर्याही तेच म्हणत असतो. तेव्हा मात्र लगेचच ते तुळजा म्हणते की अरे सूर्य, बॅगा तू कुठं उचलायला लागलायस, एवढे नोकर चाकर आहेत ना घरी, ते उचलतील ते बॅगा, तू कुठं उचलायला लागलाय, तुला कळतंय का यामुळं डॅडींचा अपमान होईल, डॅडींनी एवढी चांगली वागणूक दिलेली आहे, बाहेर एवढा तुझा मान सन्मान केला आहे. तेव्हा तुळजाला लगेच शत्रू म्हणू लागतो, अगं तुळजा कसं आहे माहिती आहे का, नोकर चाकर आहेत ना त्यांना पण घर असतं गं, ते गेले घरी कधीच, आता घरी कोणी नाही आहे नोकर चाकर इथं. तेव्हा तुळजा म्हणते असं आहे का, बरं मग मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का. तोपर्यंत लगेचच इकडे सूर्या म्हणू लागतो की मी उचलतो. तेव्हा सूर्याला तुळजा म्हणू लागते की तुला कळतंय का सूर्या, अरे तू या घरचा जावई आहेस, जावई, आणि तुला जर मान सन्मान दिला नाही तर कसं वाटेल सांग बरं. इतक्या वेळ डॅडींनी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि अचानक जर तू हे काम करायला लागला, लोक काय म्हणतील बघा बरं. घराच्या बाहेर इकडे एवढं कौतुक सोहळा केला आहे, गावभर लाडू वाटलेले आहेत, एवढं सगळं केलेलं आहे, आणि आता जेव्हा घरात आणलं की काय जावयाला घरगडी बनवलं,
हे तुळजा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे तुळजा असं बोलल्यानंतर डॅडींना म्हणू लागते, बरोबर आहे ना डॅडी, मला काय वाटतं माहिती आहे का, शत्रू आहे ना, शत्रू नेईल हे सगळं. शत्रू म्हणतो मी. डॅडी म्हणतात की हो शत्रू, चिरंजीव घेऊन जावा. असं सांगितल्यानंतर आता शत्रूकडे काही उपायच नसतो आणि शत्रू मात्र आता सगळं सामान उचलतो आणि घेऊन जायला लागतो. तुळजा त्याला मदत करत असते. शत्रूचं म्हणणं असतं आम्ही पण जाऊया आहेत ना. तेव्हा तुळजा म्हणते तू आमच्या घरी आला की मग आम्ही तुझी करू ना खातिरदारी. आत्ता या घरचा जावई सूर्य आहे, त्यामुळं आता जे काय होणार आहे ते सूर्याच्या मनाप्रमाणे होणार आहे. सूर्याचं कौतुक केलं पाहिजे, सूर्यासाठी सगळं केलं पाहिजे, हे बोलणं सुरू असतं. आता शत्रूच्या खांद्यावर सगळ्या बॅगा अडकवल्या जातात आणि तुळजा म्हणत असते ती बॅग जरा जास्त जड आहे. शत्रू म्हणतो हो हो ठीक आहे. आणि जो ट्रंक असतो तात्यांचा तो तर तुळजाने शत्रूच्या डोक्यावर ठेवलेला असतो आणि अक्षरशः शत्रू इथं कुली वाटत असतो. जसं रेल्वे स्टेशनला कुली असतात ना, त्या बॅगा घेऊन जात असतात, तशा पद्धतीचं इकडे तुळजाने वागणूक दिलेली असते आणि शत्रूची वाटच लावून टाकलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा तुळजा मात्र जाम खुश असते. आता जेवणाची तयारी करायची आहे तर तुळजा म्हणते की फ्रेश होऊन येऊया, चला आपण सगळे फ्रेश होऊन या, असं म्हणत ती फ्रेश व्हायला घेऊन जाते. आणि इकडे तेवढ्या बॅगा उचलून आता शत्रू दमल्यासारखा झालेला असतो आणि तो त्याच्या बेडरूममध्ये येतो. तिथं आलेली असते ती म्हणजे तेजू. तेजू म्हणते अहो जेवायला बोलवलंय. तेजूच्या घशातनं आवाजच निघत नसतो. शत्रू मात्र तिला बरोबर बोलून दाखवत असतो. तो म्हणत असतो की सगळ्यांच्या समोर तुझा आवाज निघतो, माझ्यासमोर निघत नाही. आणि शत्रूला ती म्हणते की काय झालं. शत्रू म्हणत असतो की हे बघ, काही जरी झालं तरी आज मात्र रात्री बदला घेणार आहे. तुझ्या घरचे आलेत ना त्याचा वसुली तर होणारच आहे. तुझी जी जत्रा आणून ठेवली आहे ना त्याने मला त्रास होतोय, असं तो बोलत असतो. तेजू मात्र शांतच असते. आता तेजू किचनमध्ये आलेली असते. सगळेजण तिथं आलेले असतात, डॅडी आलेले असतात आणि डॅडी वगैरे सगळ्यांचं ठरलेलं असतं. इकडे लगेचच शत्रू म्हणत असतो की डॅडी त्यांना खालीच बसवलं पाहिजे जेवायला, त्यांना ना खाली बसून जेवायची सवय आहे ना. आणि हे सगळं बोलणं शालन मालन तेजू ऐकत असतात. दोघींनाही वाईट वाटत असतं की आपल्या घरच्यांचा अपमान केला जातो. आणि तेवढ्यातच तुळजा तिथं आलेली असते. तुळजा आली म्हणजे की मजा होणारच हे पक्कच असतं. तुळजा तिथं आलेली असते आणि तुळजा म्हणत असते की डॅडी मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का. तेव्हा डॅडी लगेच म्हणत असतात की अगं आमचं असं म्हणणं आहे की जावई बापूंना खाली बसून जेवायची सवय ना, जरा 4 घास जास्त जातील तर आम्हाला वाटते की ते पण त्यांनी खाली बसून जेवावं. तुळजा म्हणते की अहो डॅडी हे योग्य वाटतं का सांगा बरं. मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का की आपण सगळे एकत्रच बसूया आणि बसतील सगळे टेबलवर जेवायला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. शालन मालन दोघी एकमेकींकडे बघून हसत असतात. तुळजा मात्र डायलॉगवर डायलॉग मारत असते आणि डॅडींची बोलती बंद करत असते. कारण तुळजाला डॅडींचा मूळ स्वभाव माहिती असतो, सूर्याला माहिती नसतो. आणि डॅडींना मात्र आता सूर्याच्या समोर शब्द मोडणं अवघड जात असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा तुळजा म्हणत असते की मला काय वाटतं माहिती आहे का डॅडी, हे सगळे पाहुणे आधी जेवायला बसतील आणि बसा का मुलींनो, चला बसून घ्या, असं म्हणत तुळजा त्यांना जेवायला बसवत असते आणि त्यांना सांगत असते की घ्या जेवण करून, काहीच हरकत नाही आहे, असं म्हणत ती त्यांना जेवायला सांगते. आणि त्याचसोबत त्यांना म्हणत असते की बसा. सूर्या मग जेवायला बसलेला असतो, सगळ्यांना बसवलं जातं. आणि इकडे भागू तर डॅडींच्या चेअरवर बसलेली असते. कारण भागू नेहमीच लहान आहे आणि सगळे समजून घेत असतात. डॅडींना मात्र त्या गोष्टीचा खूपच राग आलेला असतो. डॅडी तिच्याकडे पाहत असतात आणि म्हणत असतात की काय आहे, कारण काही झालं तरी डॅडींना ही गोष्ट आवडलेली नसते. आणि सूर्या आता मधूनच उठतो आणि म्हणू लागतो की मला काय वाटतंय माहिती आहे का की मी ना तुमच्याबरोबर डॅडी जेवायला बसतो, तुम्ही जेवायच्या आधी मी जेवायला बसणं हे मला काही योग्य वाटत नाही. कारण काही झालं तरीही मला हे काही पटत नाही आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा डॅडी म्हणतात नाही नाही बसून घ्या तुम्ही, काही हरकत नाही आहे. तेव्हा सूर्याला तसं बोललेलं पाहून धनु इकडे तुळजा म्हणू लागते की डॅडी तुमच्या लक्षात येते का, म्हणजे मला काय वाटतंय बघा, कारण सूर्या तर म्हणत आहे की जेवायला बसायचा तो थांबलेला आहे, ते काही योग्य वाटत नाही आहे. तर तुम्हीच आता डॅडी काहीतरी केलं पाहिजे आणि मग तुम्ही सगळेजण बसा, तुम्ही जेंट्स आधी जेवायला बसा, आम्ही सगळेजण नंतर बसतो, असं तुळजाने सांगितलेलं असतं. आणि आता तुळजा हे बोललेली आहे. मग डॅडी म्हणतात की ठीक आहे. मग लगेचच शत्रूला सांगू लागते, शत्रू तू पण बस रे तुझ्या सासऱ्यांच्या शेजारी, तात्या बसा जेवायला. तुळजाला मात्र आपल्या सासरच्या माणसांचा मान सन्मान कसा जपायचा आहे ह्या गोष्टी चांगल्याच जमलेल्या असतात. आणि त्या पद्धतीनं तिनं सगळ्यांचा मान सन्मान ठेवत असते, त्यांचा मान जपत असते.
आणि त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना सांगत असते, त्याचबरोबर चांगली वागणूक देत असते. आणि आता तिने तर तात्यांच्या शेजारी शत्रूला जेवायला बसवलेलं असतं, इकडं सूर्या डॅडींच्या शेजारी जेवायला बसलेला असतो. आणि मग सगळेजण जेवायला बसलेले असतात, सगळ्यांची जेवणं चालू असतात. आणि त्याचबरोबर तुळजा आपल्या सासऱ्यांना मान देत असते, आपल्या सगळ्या नंदांना मान देत असते, नवऱ्याचा मान सन्मान जपत असते. कारण तिला माहिती असतं की डॅडी कसे आहेत, डॅडी नक्कीच त्यांचा अपमान करणार आहेत. त्यानंतर जेवणं झालेली असतात आणि शत्रू म्हणत असतो की चला, खूप जेवण झालेलं आहे बरं का, काही झालं तरीही इकडे कंटाळा आलेला आहे, आता मला खूप झोप लागलेली, आज खूप गोड खाऊन झालेलं आहे. हे सगळं शत्रूचं बोलणं असतं. शत्रू म्हणत असतो की चला, मी चाललो आता झोपायला, असं म्हणत शत्रू झोपायला चाललेला असतो. तेव्हा तुळजा म्हणत असते की अरे शत्रू, तू विसरलास का रे? मला सांग, आपल्याकडे काय तेवढ्या रूम आहेत का की प्रत्येकाला सेपरेट रूम मिळेल? अरे तुझ्या लक्षात येत नाही आहे, कारण काही झालं तरीही एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? त्यामुळं मला काय वाटतं माहिती आहे का, मी, छोटी आई, तेजू आणि मोठी आई, आम्ही तिघीजणी एका रूममध्ये झोपतो. तर धनू, राजू आणि भागू त्या तिघीजणी एका रूममध्ये झोपतील. सूर्या, त्याचबरोबर तात्या आणि तुम्ही एका रूममध्ये झोपा आणि डॅडी दुसऱ्या रूममध्ये झोपतील. बरं, तुला सूर्या त्यांच्याबरोबर झोपायचं नसेल तर मी एक उपाय सांगते की तू डॅडींबरोबर जाऊन झोप. डॅडी म्हणतात की हो बरोबर आहे. आता डॅडींकडे कोणता ऑप्शनच नसतो, बरोबर आहे एवढंच म्हणायला ऑप्शन असतो, बाकी काय बोलू शकत नसतात. आणि तेव्हा मात्र तुळजाने वाटच लावायचं ठरवलेलं असतं. तुळजा हे म्हणत असते तेव्हा मात्र डॅडी हो म्हणतात, आम्हाला काय, जावं येऊ द्या नाहीतर मुलगा येऊ द्या, कुणीही चालेल. आणि इथेच आता तुळजाने मजा केलेली असते. आणि या सगळ्यामुळं तेजू सुखावलेली असते, कारण आज रात्री शत्रू तिला खूपच त्रास देणार असतो आणि त्यातून तिचा बचाव झालेला असतो, त्यामुळं तिला खूपच आनंद झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.